सततच्या पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान झाले। गोदावरीसह उपनद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत। सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचंही मोठं नुकसान झाले। आजही बऱ्याच शेतामध्ये पाणी साचल्याची अवस्था आहे। सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झालाय। शेतकऱ्यांनी आता शासनाकडे एकरी 50,000 रुपयांची तत्काळ मदत द्यावी, आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केल्याचं समोर येत आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। अशा पद्धतीने हा पाऊस होता आणि आता काय परिस्थिती आहे पिकाची? एक दोन वेळेस नाही, आज पाचवी ते 6वी वेळेस आहे हे पाणी येऊन येतं। आणि गोदावरीचं बॅकवॉटर आल्यामुळं हे पाणी सगळे याच्यात घुसले, सगळं पीक वाहून गेले। पहा तुम्ही पीक, याला एक शेंग सुद्धा राहिली नाही। आता एक शेंग नाही, एक शेंग। मंत्री आलेत, चललेत, सगळीकडे जे आलेत फिरायलेत, रोडवरून फिरायले, गावा शेतामध्ये तर कोणत्याच मंत्री आणखीन उतरला नाही। आमच्या संघ शेतामध्ये उतरावं नाही त्या मंत्र्याला, कोणत्याही मंत्री एकही मंत्री उतरणार तयार नाहीत। गाड्या यायलेत, मोठ्या यायल्यात, रोडवर थांबायलेत, शेतकऱ्याच मदत घ्यायलेत। आमची मागणी एकच आहे, आम्हाला एकरी 50,000 रुपये द्यावं शासनानं। असा भरपूर प्रचंड पाऊस झालेला आहे आणि सोयाबीन हे मातीमोल झालेलं आहे, याच्यात काहीच राहिलं नाही। आता शासनानं असं विनंती करावं की अशी कमीत कमी 50,000 रुपये एकरी द्यावं, आणि हे दिलं तरी त्याचं काही समाधान होऊ शकत नाही शेतकऱ्याचं। उगं लढलेली आशा पुसायचं काम आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, सेलगाव, नांदेड।